पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। वंचित आघाडीची हातकणंगले मतदारसंघात जोरदार मुसंडी। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। वडगाव येथे प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी लोकांची उपस्थिती लक्षणीय होती। यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी आणि काँग्रेसवर सडकून टीका करत पक्षाची भूमिका मांडली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले लोकसभेचे अधिकृत उमेदवार DC पाटील यांनी देखील चौफेर फटकेबाजी केली। आतापर्यंत निवडून आलेले खासदार हे निवडून आल्यापासून आणि खासदार पडल्यापासून कधीच मतदारसंघात फिरताना दिसले नाहीत। तसेच मी निवडून आल्यास इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही माझी असेल। जनतेसमोर अनेक समस्या असताना विरोधक मात्र जातीय ध्रुवीकरण करत लोकांच्या समस्यांना बगल देत आहेत। मात्र आमच्या पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राजकारणाचे समाजीकरण करत सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी दिली। माझ्यासारख्या अल्पसंख्याक उमेदवार साहेबांनी दिला। तसेच भाजप व काँग्रेसने महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही। मात्र प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात 3 उमेदवार हे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील दिले आहेत। आम्ही कुणाची मते खाण्यासाठी अथवा कुणाला पराजित करण्यासाठी निवडणूक लढवत नसून आम्ही स्वतः निवडून येण्यासाठी निवडणूक लढवत आहोत आणि आमचा विजय निश्चित आहे। त्यामुळे सर्वांनी मोठ्या ताकदीने कामाला लागा अशी सूचना कार्यकर्त्यांना दिल्या। यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रभारी क्रांतिताई सावंत, प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष प्रवक्ते इम्तियाज नदाफ, प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे, महाराष्ट्र प्रदेश कमिटी सदस्य विश्वजित कांबळे यासह कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी समता सैनिक दलाच्या उत्कृष्ट नियोजन पाहायला मिळाले। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।